नमस्कार. पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा चिकन मसाला होतो. तर यासाठी 7-8 कांदे उभे चिरले, टमाटर, खडे मसाले, आलं लसणाची पेस्ट, कढईत तेल गरम झाल्यावर खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी इलायची, तेजपत्ता, जिरं हे सर्व घालून कांदा घालून छान असा परतून घेऊया. 1 चमचा मीठ घालू जेणे कांदा लवकर परतला जातो. त्यानंतर 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घालून घेते. छान असं परतून याचं कच्चंपण गेल्यावर इथे आपण टमाटर घालून घेऊया. काही सुके मसाले घेतलेत, तर टमाटर घालून घेतल्यावर छान असं हा मसाला परतून घेऊया. सुक्या मसाल्यांमध्ये मी मिरची पावडर, थोडंसं हळद, कारण की मॅरिनेट करताना हळद घातली होती, जिरं, धणं पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला असं घालून हा मसाला पाणी घालून झाकण झाकून 2 मिनटासाठी तेल सुटेपर्यंत छान असा शिजू देऊया. तर ह्या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअरही करा आणि वरून कसुरी मेथी घालते मी. छान असा मसाला शिजल्यावर जे चिकन मी थोडंसं हळदी, मीठ आणि 2 चमचे दह्यात मॅरिनेट केलं होतं ते घालून घेते मी. तर ही रेसिपी चिकन मसाल्याची तुम्हाला आवडल्यास लाईक करायला माझ्या चॅनलला विसरू नका ह्या रेसिपीला. तर इथे छान मसाला आणि चिकन आपण परतून घेऊया. ही माझ्या मुलांचं आवडती डिश आहे चिकन मसाला. तर इथे मी हिरवी मिरची घालते. छान असं परतून झाल्यानंतर झाकण झाकून ठेवूया. ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. चिकन आणि जे दह्यात मॅरिनेट केलं होतं आपण चिकन, त्यालाच पाणी सुटतं मसाल्याला. तर त्याच्यातच हे चिकन पूर्णपणे शिजते. एक 10-15 मिनिटांनी ह्या पद्धतीने ग्रेव्ही सुटायला लागते पाण्याची. तर असं छान 21 ते 25 मिनटात हे चिकन अगदी छान असं सॉफ्ट मऊसूत शिजतं. पाहू शकता तुम्ही. तर म्हणून पाणी घालायचं नाही. तर वरून मी थोडी शिमला मिरची घातली, तुम्हाला आवडल्यास घाला. आता एक तडका द्यायचा आपल्याला. इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि मिरची घालून हा वरून जो तडका देतो ह्यामुळं चिकन मसाल्याला अजून अप्रतिम चव येते. तर हा तडका दिल्यानंतर झाकण झाकून 1-2 मिनटासाठी ठेवूया आणि वरून नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून गरमागरम चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खायला घ्या. आवडल्यास लाईक करा.